मात्र दोन्ही संघाच्या माहितीसाठी हा सामना फक्त आणि फक्त 3 षटकांचा, याची दोन्ही संघ आपण दखल घ्या. चला श्री गणेश भरोडी संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. पंचांना विनंती, आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. श्री गणेश भरोडी आणि जयनुमान काल्लेर या दोन्ही संघाचे 12 मॅन या ठिकाणी आपण यायचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या 2 संघांनी स्पर्धेमधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे, वीर तानाजी दापोडे आणि बॉयफ्रेंड केमणी दिवे, दोन्ही संघाचे संगणक आपण या ठिकाणी यायचं. या ठिकाणी ड्रॉ केलं जाणार आहे. हॅलो, बॉयफ्रेंड केमणी दिवे या संघाचा संगणक, त्याचबरोबर वीर तानाजी दापोडे या संघाचा संगणक आणि चालू सामन्यातील दोन्ही संघाच्या 12 मॅन. चला आपण सामन्याला सुरुवात करायची. पंचांना विनंती, आपण सामन्याला सुरुवात करायची. या ठिकाणी एक ड्रॉ केला जाणार आहे. चालू सामन्यातील विजेता संघ वीर तानाजी दापोडे आणि बॉयफ्रेंड गुड बॉय केमणी दिवे या हॅलो, हॅलो, चला प्लीज आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. भरोडी संघाला विनंती, लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. कुणाल आणि रोशन, मागच्या सामन्यामधून ज्यांना अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती, एकता सारंगाव या संघाच्या अगेन्स्ट. मात्र दोन्ही संघांच्या माहितीसाठी हा सामना फक्त आणि फक्त 3 षटकांचा आहे. हॅलो, वीर तानाजी दापोडे या संघाचा संगणक आपण अथवा प्रतिनिधी त्या ठिकाणी यायचं आहे. वीर तानाजी दापोडे या संघाचा संगणक अथवा प्रतिनिधी या ठिकाणी ड्रॉ केला जाणार आहे. 3 संघांमधून चालू सामन्यातील विजेता संघ वीर तानाजी दापोडे आणि गुड बॉय केमणी दिवे. पहिल्या षटकाला आरंभ प्रारंभ सुरुवात आणि संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प गोलंदाज अजय ना, अजय. चला प्लीज वेल कमी घ्या, स्पीडअप करायचं. एक पहिल्या षटकाला आरंभ प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज दुरासामध्ये संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प गोलंदाज अजय. स्ट्राईक रोटेट करतो कुणाल, नॉनस्ट्राईकसाठी रोशन. आणि पहिला चेंडू बिरकावून दिलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक बनतोय. वाडा कॅच अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. ज्या क्षेत्ररक्षण ज्या खेळाडूची आपण आतुरतेने वाट संघ पाहत होता, तोच खेळाडू आपण आउटफील्ड मधून पहिला विजय, काय जबरदस्त झेल ज्याने कलेक्ट केला होता. चला विजयी संघामधून दोन्ही जनमान काल्लेर आणि श्री गणेश भरोडी या दोन्ही संघाचे 12 मॅन, त्याचबरोबर दोन्ही संघाचे संगणक अथवा प्रतिनिधी आपण या ठिकाणी ड्रॉ करतोय. एक विजेता संघ आहे. विजेता संघ असा ड्रॉचं स्वरूप निघतंय. चालू सामन्यातील दोन्ही संघाला एक सुवर्ण संधी आहे. बघा, विजेत्या संघाला एक सुवर्ण संधी आहे.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडू अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू जातोय. फेक मात्र थोडीशी अंडर रम. 2 धावा कंप्लीट. दोन धावांनी संघाची धावसंख्या होती ती 1-2. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अजय. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण बोलली. स्विच काढण्याचा प्रयत्न निश्चित पाहिला होता. रोशन याचा परिपूर्ण बीट होतोय. फर्निचर बिघडतं या ठिकाणी. फलंदाज रोशन याचा वेगवान यार्कर पद्धतीचा चेंडू होता. वाचू शकला नाहीये फलंदाज रोशन. स्विच हिटचा फटका मारण्यासाठी मित्रो त्या चेंडूची निवड फार महत्त्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. रोशन याची खेळी संपुष्टात. मागच्या सामन्यामधून 2 खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती. मात्र महत्त्वाच्या सामन्यामधून दोन्ही फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. नेक्स्ट न्यू बॅट्समन निखिल येतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन निखिल येतोय. चला प्लीज आपण बेल थोडंसं कमी घ्या. ड्रॉच्या आधारे एक संघ निश्चित अंतिम फेरीमध्ये आजच्या दिवसामधून दाखल झालेला आहे. विजेता संघ चालू सामन्यात विजेता संघाला एक सुवर्ण संधी आहे. जो संघ विजय संपादित करेल तो आजच्या दिवसातील अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. तर यानंतर नाणेफेक केली जाणार 2 संघामधून. गुड बॉय केवणी दिवे विपक्ष वीर तानाजी दापोडे. मात्र तोही सामना 3 षटकांचा असेल. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॉलिंग व्यवस्थित करता आलं नव्हतं. बिट्टू याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येते. नाहक या ठिकाणी फलंदाज बाद होते. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा मऊ आवरता आला नाही. मात्र दुसरी धाव घेण्यासाठी कुठल्या प्रकारचं कॉलिंग झालं नव्हतं. आणि धाव घेताना एस नो वेट या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. फलस्वरूप तिन्ही गोष्टींचं उल्लंघन झालं होतं आणि महत्त्वाचा फलंदाज बिट्टू हा धाव स्वरूप बाद झाला होता. नेक्स्ट न्यू बॅट्समन टिन्या येतोय. एक संघाची सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड उत्कृष्ट फलंदाज नेहमी चौफेर फटक्याबाजीला प्रारंभ करणारा फलंदाज आहे टिन्या. आगळ्या वेगळ्या शैलीने फलंदाजी करणारा टिन्या. बघूया संघासाठी काय करतोय. अजय एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श निश्चित आपण पाहिला होता. कॉट बिहाइंड स्वरूपाने फलंदाज बाद होतोय. महत्त्वाच्या सामन्यामधून आता मात्र जय काल्लेर संघ कुठे थोडंसं बॅकफूट आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी गोलंदाज अजय याची. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरील संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 3 धावा आहेत. नेक्स्ट न्यू बॅट्समन आदेश येतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन आदेश येतोय. डावखुरा फलंदाज आहे. अजय राईटम राऊंडचा मारा. या ठिकाणी मात्र थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. एलकाजमध्ये फक्त चेंडू थोडासा डिफेन्सिव्ह केला होता. चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. आउटफील्डमध्ये आपण पाहिलं तर अतिशय इनफील्डमधून आपण पाहिलं तर चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव सगळ्यात धावसंख्या 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान काल्लेर संघ परिपूर्ण बॅकफूट आपण पाहतोय.
चला पुढील दोन संघांना मी आमंत्रित करतो, वीर तानाजी दापोडे आणि त्याचबरोबर गुड बॉय केवनी दिवे या संघामधून पुढील सामना असेल. या अनुषंगाने दोन्ही संघाचे संगणक चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. दुसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज सांभाळतो विष्णू पाटील. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आदेश याला. संघातील सर्वात सिनियर प्लेयर आहे, अनुभवी असा खेळाडू आहे विष्णू पाटील. षटक क्रमांक दुसरा हाताळतोय विष्णू. राईट आर्म राऊंडचा मारा, एक खराब चेंडू दिशांनी चेंडू स्वेर मारा आपण पाहतोय आउट ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या थोडासा अतिशय बाहेरचा चेंडू. पंच वाईटचा इशारा करता एक धावेचा निर्वाळ. एक दोन संघात धावसंख्या एक धावाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 5. 3 बाद 5 सॉरी 4 बाद 5. पहिली धाव ती वेगाने प्राप्त झाली होती आणि दुसरी धाव घेण्यासाठी थोडंसं प्रवृत्त केलं होतं आणि नाक मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झालेला आहे. निखिल याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. आणि मित्रो, क्रिकेटमधून कुठल्याही फलंदाजाला धावचित स्वरूपाने बाद होणं पसंत नसतं. नेक्स्ट न्यू बॅट्समन गौरव येतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन गौरव येतोय. आणि क्रिकेटपासून ज्याचं कबड्डीवर जास्त प्रेम आहे आणि राष्ट्रीय कबड्डीपटू ज्याची ख्याती आहे, गौरव येतोय. न्यू बॅट्समन या ठिकाणी मात्र चेंडू हलक्या बॅटने थोडासा प्लिक होतोय. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. डीपला चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वारंवार चुका आपण मैदानामधून पाहतो. कुठल्या प्रकारचं कॉलिंग होत नाहीये आणि फलस्वरूप फलंदाज धावचित बाद होतात. आणि निश्चित अशा प्रकारची फलंदाजी जर करत राहिला तर आजचा शेड्यूल व्यवस्थित पार पडेल. कुठेतरी आयोजन कमिटीचा बेल वाचवला जातोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन निखिल येतोय. आज मात्र सर्वात महत्त्वाचं आपण पाहतोय जर्मन कालेरे संघामधून सर्व खेळाडूंना एक परफॉर्मन्स करण्याची सुवर्ण संधी आहे. स्पर्धेमधून प्रत्येक खेळाडूला आपला परफॉर्मन्स सादर करण्याची एक सुवर्ण संधी आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विष्णू. कॉट बिहाइंड स्वरूपाने फलंदाज थोडासा स्टेपवर जवळ चेंडू बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण निश्चित पाहिला होता. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंड स्वरूपाने फलंदाज बाद होतोय आणि निश्चित प्रत्येक फलंदाज फक्त आणि फक्त एक हजेरी लावण्याचं काम करतोय. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 7. नेक्स्ट मित्रो, या स्पर्धेतलं सर्वोच्च धावसंख्या करण्याचा मान ज्या संघाकडे, तोच संघ मात्र या स्पर्धेतला सर्वोच्च कमी धावा करतो की काय असं वाटतं आता. नेक्स्ट न्यू बॅट्समन बाळा. अगेन्स्ट गोलंदाज विष्णू. राईट आर्म ओरचा मारा. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. प्रत्येक जण फक्त आणि फक्त एक हजेरी लावण्याचं काम करतोय. आज काल्हेर ग्राउंडवर आपण पाहतोय जे हनुमान काल्हेर संघाच्या माध्यमातून सर्व दीड दिवसाचे गणपती दिसतात. हायेस्ट आणि लोएस्ट दोन्ही मला वाटतं त्यांच्याच नावावर. नेक्स्ट न्यू बॅट्समन राहुल येतोय. मात्र सर्वात महत्त्वाचा
सर्व खेळाडूंना एक परफॉर्मन्स करण्याची सुवर्ण संधी या स्पर्धेमधून मिळते. आतापर्यंत 8 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आहेत आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 7. आणि बघूया हा जो परफॉर्मन्स आहे कालेर संघाचा, यावर टिनियाच्या काय प्रतिक्रिया असतील निश्चित. आणि मला वाटतं विकेट हॅट्रिक साधणारा पहिला गोलंदाज या स्पर्धेमधला विष्णू पाटील. आता मात्र षटक क्रमांक 1 चेंडू शेष आहे आणि अजूनही शेवटचा अंतिम शेपूट बाकी आहे. नरेश, आज मात्र सर्वात महत्त्वाचं आपण पाहिलं, जरी संघ पराभवाच्या खाईमध्ये असला तरी मात्र सर्वांना एक परफॉर्मन्स करण्याची सुवर्ण संधी या स्पर्धेतनं मिळते. हे फार महत्त्वाचं असतं. या स्पर्धेतला सर्वात हाय स्कोर आणि लोएस्ट स्कोर दोन्ही गोष्टी आपण या संघाच्या माध्यमातून आज पाहिल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. विष्णू पाटील स्ट्राईक रोटेट करतो. न्यू बॅट्समॅन या ठिकाणी मात्र थोडासा डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न, धाव घेतली जात नाहीचं कारण आपण पाहिलं होतं की त्या नॉनस्टॅक फलंदाजाला स्ट्राईक रोटेट करायची आहे. षटक क्रमांक दुसरा संपता 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या फक्त आणि फक्त 7 आणि 9 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. म्हणजे निश्चित विजेत्या संघाला एक सुवर्ण संधी असेल. आपण विजय संपादित करता अंतिम फेरी आजच्या दिवसातील. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. एक निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. या ठिकाणी चेंडूला ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, बेस्ट टाइम फटका आपण पाहतो. चेंडू डीप पॉईंटला जाते. आउटफील्ड इनफिल्डमधून अतिशय प्रतिम क्षेत्ररक्षण केलं जाते आणि ह्याच बरोबर संघ ऑल आउट. गोलंदाज विनोद याला आपण पाहिलं होतं. चला पुढील 2 संघामधून आपण नाणेफेक करतोय. हॅलो, चला गुड बॉय केवणी दिवे विपक्ष वीर तानाजी दापोडे संघाचे संगणक आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. वीर तानाजी दापोडे संघाचा संगणक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. हॅलो, वीर तानाजी दापोडे संघाचा संगणक आपण प्लीज लगेच यायचं आहे.
हॅलो, वीर तानाजी दापोडे या संघाचा संगणक आपण प्लीज नाणेफेकीसाठी यायचं आहे. हॅलो, चला प्रीतमजी आपण यायचं आहे. सतीश या. तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाडी सतीश मरुवे दिवे या संघाचे नामांकित खेळाडू सतीश यांच्या शुभ हस्ते केली जाणे एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. मात्र हा सामना फक्त आणि फक्त 3 षटकांचा आहे. छाप आणि काटा असं नाण्याचं स्वरूप आहे. सचिन काटा असा म्हणणं आहे, बघूया कोण कोणचा काटा काढतो. मग तो छाप पडतंय. सचिन फिल्डिंग गुड बॉय केवनी दिव्या संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो. आमंत्रित केलं जातं वीर तानाजी दापोडे संघाला फलंदाजीसाठी. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. अनेक धन्यवाद मोहन दादा. तर जो टार्गेट आपण पाहतोय खूप छोटंसं टार्गेट आहे. 3 षटकामध्ये जर पाहिलं आपण फक्त आणि फक्त 7 धावा धावपलकावर आणि 8 धावाचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. इथून मात्र किती चेंडूमध्ये सामना फिनिश करेल श्री गणेश भरोडी संघाचे फलंदाजी पाहायचे आहे. असं वाटते की आपण टेस्ट क्रिकेटचा अंदाज पाहतोय. ज्या प्रकारे फर्स्ट सेकंड थर्ड स्लिप लावल्या गेली क्या बात आहे. पहिला चेंडू धमाकेदार फटका पाहतोय आपण. चेंडूला फिरकावतोय. फायनल एक बाउंड्रीच्या बाहेर जाणारा हा दमदार चौकार. तर चौकाने मात्र डावाची सुरुवात करतोय फलंदाजाने. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावेची आवश्यकता असेल. आज एकाच संघाने 2 कीर्तिमान इतिहास बनवले. हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर जर पाहिला आपण 77 धावा जेनुमान कालेर या संघाच्या नावावर आणि लो स्कोर जर पाहिला आपण तर या संघाच्या नावावर. आणि मला असं वाटते की या मैदानावर पहिल्या वेळेस असं इतिहास घडला असेल